सर्वोच्च न्यायालयानं दाखल केलेल्या स्वयंप्रेरित नागरी याचिका तसंच प्राणी जन्म नियंत्रण नियम मधील तरतुदींचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत। त्या अनुषंगानं नगरविकास विभागानं परिपत्रक जारी केलंय। त्यानुसार कागल नगर परिषद प्रशासनानं शहरातील 40 आस्थापनांना नोडल अधिकारी नियुक्त करण्यासाठीची पत्र दिली आहेत। भटक्या कुत्र्यांमुळे होणारा उपद्रव, नागरिकांच्या सुरक्षिततेला निर्माण होणारे धोके या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं प्राण्यांबाबतच्या तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी सूचना केली आहे। त्यानुसार भटक्या कुत्र्यांना पकडणं, त्यांचं निर्बीजीकरण करणं, रेबीज प्रतिबंधक लसीकरण करणं, कुत्र्यांची वाढती संख्या नियंत्रणात ठेवणं, रेबीज आजाराचं निर्मूलन करणं यासाठी शहरातील सर्वच शासकीय निमशासकीय कार्यालयं, शाळा, महाविद्यालयं, रुग्णालयं यांना नोडल अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत। या तरतुदीची अंमलबजावणी कागल नगर परिषदेनं केली आहे। कागल शहरातील 40 आस्थापनांना नोडल अधिकारी नियुक्त करण्यासाठीची पत्र नगर परिषदेनं दिली आहेत। भटक्या कुत्र्यांचा प्रश्न हा केवळ प्राणी कल्याणापुरता मर्यादित नसून तो सार्वजनिक आरोग्य आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित आहे। त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करून नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनानं दिला आहे।